विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नागपूरच्या लकडगंज परिसरातल्या आंबेडकर चौकातल्या 10 लाखांच्या दरोड्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। एका व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या नोकरांना आपल्या 2 साथीदारांसह टीप देऊन हा संपूर्ण प्रकार घडवून आणला होता। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक होमगार्ड आहे, तर चोरांच्या सांगण्यावरून पोलिसांनी रोख रक्कम जप्त केली आहे। लूटमारीची ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौक परिसरात गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास घडली। मात्र तक्रारदार हाच या दरोड्याचा मुख्य सूत्रधार निघाला। अनुराग पांडे हा मध्य प्रदेशच्या रीवाचा रहिवासी आहे। तो कळमेश्वर येथील रहिवासी असलेल्या पियुष सेठ नावाच्या सोनी फ्रेंड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पेंट निर्मिती कारखान्यात सेल्समन म्हणून काम करतो। पियुष हवालाचं काम करतात आणि अनुराग पांडे कुरिअरचं काम करायचा। पांडे अनेकदा मोठी रक्कम घेऊन नागपूरला जायचे। त्याच्या मालकाचे पैसे लुटण्याचा त्यानं कट रचला आणि यासाठी त्यानं मंगेश डेहनकर आणि सागर पाटील या त्याच्या साथीदारांची मदत घेतली। मंगेश हा होमगार्ड म्हणून काम करतो आणि त्याचं 6 दिवसांआधीच लग्न झालं, तर सागर पाटील हिंगणा येथील एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो। त्याची आणि मंगेशची ओळख होती। अनुराग पांडे अनेकदा कळमेश्वर ते हिंगणा परिसरात पैसे गोळा करण्यासाठी जायचा। याच दरम्यान एका चहाच्या स्टॉलवर त्याची मंगेश आणि सागरशी ओळख झाली। त्यानंतर अनुरागनं त्यांना आपल्या बॉसच्या हवालाच्या कामाची माहिती दिली आणि त्यांचे पैसे लुबाडून सहज पैसे कमावण्यासाठी ही संपूर्ण योजना आखली। अनुराग पांडेने या दोघांना 10% कमिशन देण्याचं आश्वासन दिलं। ठरलेल्या योजनेनुसार आरोपींनी 3 दिवस रेकी केली। गुरुवारी अनुराग पांडे आणि त्याचा अन्य सहकारी राहुल गुप्ता यांनी तहसील परिसरातील एका कपड्याच्या कारखान्यातून 10 लाख रुपये घेतले। आंबेडकर चौकातील मॅनेजरच्या घरी पैसे देण्यासाठी ते पुढे गेले असता मागून आलेल्या त्याच्या 2 साथीदारांनी पोलीस असल्याचं भासवून त्यांच्या बॅगेत गांजा असल्याची माहिती दिली आणि ते त्यांना सोबत घेऊन निघून गेले। योजनेनुसार अनुराग पांडेला रस्त्याच्या मधोमध सोडलं आणि पैशांनी भरलेली बॅग घेऊन तिथून पळ काढला। मात्र सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या माहितीवरून या संपूर्ण दरोडा प्रकरणाचा खुलासा झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना अनुराग पांडेवर संशय आला। दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 आणि वाहन चोरी विरोधी पथकानं या गुन्ह्याची उकल केली आणि मंगेश आणि सागर यांना कळमेश्वरमधून अटक केली, तर त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह 10 लाखाची रोकडही जप्त करण्यात आली। तर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अनुराग पांडे याला लकडगंज पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे।